जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि हॅपी लेझी संडे. ॲक्च्युली संडे त्यामुळे थोडंसं लेट पण उठणं झालं आहे आणि सगळ्याच गोष्टी झाल्यात. फाल्गुनी जाणार आहे, आज तिची किट्टी आहे आणि मग संध्याकाळी खूप काही प्रोग्राम आहेत. बट त्याच्या आधी सांगतो, फाल्गुनीचा बर्थडे आता येतो आहे 2 दिवसांनी. सो काय प्लॅनिंग करायची, काय गिफ्ट द्यायचं हे मला कळत नाही आहे. सो तुम्ही जरा मला काहीतरी सजेस्ट करा की 2 दिवसात काय गिफ्ट देऊ शकतो. लेट्स सी. माझ्या पण डोक्यामध्ये काय चाललं आहे, तिला काय पाहिजे होतं त्या गोष्टी. ती मागितलं नाही तिने असं सच, पण ठीक आहे. यावेळेस काही ट्रिप झाली नाही तिच्या बड्डेला. दरवर्षी आम्ही असं ठरवतो की तिच्या बड्डेला गोवा जाऊ सगळे, जो आमचा ग्रुप आहे पूर्ण तो. पण ह्यावेळेस काही असं ठरलेलं नाही आहे. लेट्स सी कसं काय होतं आणि काय होतं. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा का काय गिफ्ट द्यायचं मी, आणि झटपट आलं पाहिजे, 2 दिवसाचीच गोष्ट आहे त्यामुळे. सो या दोघींचं झालं, सुरू झालं या दोघींचं सकाळ सकाळ. काय अरे हां, हे ॲक्च्युली आग्र्यावरून पेठा आणलेले, तर ह्यांनी मला दिलेच नाही खायला. छोटा बाळ आहेस का? हे आणतो, पेरू आणतो, ते आणतो आणि शेताला लावतोस नंतर. अरे पण मला माहितच नाही कुठे ठेवलेले ते. होममेड बटर. काय बनवलं? मस्त झालेलं ते. आणि सकाळ सकाळ बनवली मेथीची भाजी. पालक आहे का? हो, पण कशाला घालतो? स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवते. आईस्क्रीम काय करतेस? जरा विषय तू बघू दे काय बनवते. या दोघींचा विषयच खोल आहे. अगं बनवायचं नाहीये. झालं डिस्कशन तुमचं. हां, हे काय करायला घेतलंय? सो स्ट्रॉबेरीज आम्ही मस्तपैकी स्टोअर केलेल्या. अभिला फ्रेश क्रीम खूप आवडतं, तर इथे फ्रेश क्रीम व्हिप करायला घेतली आणि त्यासाठी आम्ही यूज करतो आहोत अगारोचा हा स्टँड मिक्सर. एकदम मस्तपैकी व्हिप होतो याच्यामध्ये. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, जाऊन चेकआउट करा आणि तुम्ही पण घ्या. झाली संडे के दिन मैडम जी हमारी रेडी हुई है और मैंने अब तक रेडी नहीं हुआ हूँ. इकडे बघ. हां, चप्पल बरी दिसते, मस्त, खूप छान. आणि चप्पल संपलेल्या आहेत. चप्पलच नाही राहिले. हां आणि आज चपलाच राहिल्या नाही आहेत. ॲक्च्युअलमध्ये चपला नाही राहिल्या त्या फाल्गुनीच्या ह्याच्यातून 70% चपला फाल्गुनीच्या आहेत. आणि चपला हां, मग सगळ्यावर जाणारे घ्यायचे एक चित्री भांडी. आता का बड्डे जवळ येतोय तर काय बड्डेचा. हां, बड्डेला काय चप्पल घेतो तुला एक. तूच बोलली ना चप्पल घे, कपडे पण घे, सगळंच घे. हे घेऊन जा, बॅग घेऊन जा बाबा. आणि किटी पार्टीला चालली आहे, व्यवस्थित जा, व्यवस्थित ये. आणि तू घरी थांब. मी घरी थांबणार आहे, आता तुझी किटी पार्टी आहे म्हणजे. आणि मी काय म्हणत होतो, दुसरं शूट कर. जमलं की कर. पकड इकडे. तू बोलली ना बाबाला घालते म्हणून. मी दुसरा हात कुठे टाकू? कुठे गेला दुसरा हात टाकायला? ओ माय गॉड, थँक्यू. मोठी झाली का तू? बाबाचं कोण आहे तू? कुकी आहे ना? आईच्या बावला बाबाची कुकी आहे. कधीपासून माझ्या मागे लागली आहे हा जॅकेट. बाबा घाल ना, मी घालते म्हणून तिला बोललो तूच घाल. थँक्यू.
बरं तो नको लावूस बाबू. आणि रेडी झालेलो आहेत आम्ही दोघे पण, मी आणि फाल्गुनी. ॲक्च्युली निघायचं होतं पण अजून काही निघालो नाही आहे. हां ही पण मी आणि फाल्गुनी बोललो आणि हिचं नाव नाही घेतलं तर बोलते मी. कोणाच्या फोन आला असू दे, येऊ दे, मी उचलायला. सो आम्ही चाललेलो आहोत. आमचा एक फ्रेंड आहे आमच्या इकडचाच, त्याच्या फ्रेंडच्या लग्नाला चाललो आहोत. ॲडव्होकेटसुद्धा आहे तो आणि फ्रेंडसुद्धा आहे. आमचा कॉमन फ्रेंड आहे माझा आणि फाल्गुनीचा. सो फाल्गुनी पण रेडी झाली आहे. मी थोडंसं मॅचिंग करण्याचा ट्राय केलं आहे आणि डुंगटुंग पण रेडी झाली. डुंगटुंग सो चला भेटूया आम्ही जिकडे चाललो तिकडे लग्नाला आणि बघूया कसं काय लग्न आहे आणि काय होतं. लेहंगा पकडून पकडून कुठे चालली आहे? BM घेऊन जायची आहे. BM मध्ये जायचंय अगं, BM मध्ये जायचंय. लेहंगा वगैरे कसा पकडलाय. येस आणि फायनली निघालेलो आहोत. अर्धा तासापासून निघायचं चाललं आणि निघालो. फुली लग्न आम्हाला भेटेल काय माहिती. 6:30चं लग्न ना, मी 6:30 इथेच होता आणि 1 तासाचा रस्ता. एक नाही, अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे पण ट्रॅफिक किती आहे तर त्याच्यावर सगळं. येस फायनली आम्ही पोचलो पण पार्किंगला जागा नाही आहे. बंद कर ग, पार्किंग कुठे करायची हा मोठा विषय पडेल होता. आणि याला म्हणतात परफेक्ट टाइम. बाबांची लेक लाडकी निकिताही जाई पतीच्या घरा हे कुकू चल. कन्याही परकिठे. थांबा 2 मिनिटं. सर्वांना विनंती आहे, आलेल्या सर्व पाहुण्यांना एक गोड विनंती आहे की आता चिरंजीव आदित्य आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि त्यावेळेस कृपया करून स्टेजवरती कोणी येऊ नये, मी सुद्धा. शुभाशीर्वाद द्यावे असे मी सर्वांना विनंती करतो. फायनली लग्न अटेंड केलं, निघालो. खूप छान होतं. आणि ही ॲक्च्युलीमध्ये लोकेशन मला माहीत नव्हतं काय आहे. आमच्या जवळच तरी पण लोकेशन माहीत नव्हतं आणि प्रॉपर्टी पण खूप छान आहे, त्यामुळे छान झालं लग्न. आणि जेवणाचं प्रोग्राम होता पण तिकडे आहे व्हेज. आणि आमच्या मॅडम तोंडामध्ये थोडं एक घास पण नाही घेतलं हिने. तुला काय खायचं आहे का? मी तर खाऊन झालं माझं. कोणतं फिश खायचं आहे? पापलेट फिश खायचं आहे बाबाला आणि तिलाच. मी माझं तर झालं खाऊन. तिचं खाऊन झालं, मी त्याच्यावरच होतो. ही कधी बोलते की बाहेर खायचं. ज्ञानासाठी घेतलं त्यांनी, मी खाऊन मोठी झाली. तू मोठी झाली. तू मोठी झाली आता, फटके देऊ मग. चला निघतो आणि चला पुढचा प्रोग्राम बघा. कुठे या दोघींना जेवायला घेऊन जातो. मला नाही बोलली ती, असंच बोलली. या दोघींना कुठे जेवायला घेऊन जायचं हा मोठा टास्क आहे आता, कारण की ट्रेडिशनल घातलं आहे. अशा तशा ढाब्यावर जाऊन बसणं. आणि आज संडे, लेट्स सी. सो सगळं आटपून आलेलो आहोत आम्ही गोनीदा ढाबाला जेवायला. आणि गर्दी एवढी आहे की 45 मिनिट्स, अर्धा तास वेटिंग आहे, कारण की पूर्ण
आणि छान असं लग्नाला जाऊन आलो आणि डिनर करायला फर्स्ट टाइम गोनीदा ढाबाला गेलो. खूप गर्दी होती बट भाई की थोड़ी सी पहचान है, इसके लिए पटाख से हम लोग को 10 मिनट में हाँ बाबूला रडत होती कोण. आणि वाढदिवसाच्या एक दिवस आधी शुभेच्छा देऊन मोकळा होतो. म्हणजे उद्या 12 वाजता द्यायला मिळतात की नाही माहीत नाही. कुठे जाणार आहे? अरे म्हणजे तू झोपलीस लवकर काय झालं तर ना बाबू. आई किती वर्ष झाले 12 वाजता नाही झोपत. किती वाजता झाल्यापासून कधी कुठला एक दिवस तरी आठवतो का आपण 12 वाजता झोपलो. नाही, पण वाढदिवसाचं तुला काय सरप्राईज काय वाटतंय? व्हॉट डू यू थिंक? वाढदिवसाचं सरप्राईज काय वाटतंय? काय असेल? आणि ट्रिप तर माहिती आहे तुला काय, पण गिफ्ट काय असणार आहे? काहीतरी असेल. पण सगळ्यांना माहिती आहे की मी काही ना काहीतरी गिफ्ट असं देणार आहे जे की युजफुल असणार आहे आणि छान बाप्पा आहे ज्ञानू, आता नाही ते उद्या आपल्याला बाप्पा करायचे, आता नाही. आणि माझा आणि फाल्गुनी, माझा आणि ज्ञानाचा एक रील टाकला आम्ही दोघांनी. एवढा छान सगळ्यांनी हे केलं. आणि ते ना रील बनवला नाही आहे, ते कुठलं वालं मला ते जॅकेट घालत होती तो वाला, तो बनवला नाही आहे, तो ऑटोमॅटिक ती असं त्याच्यात झोनमध्ये झाला आणि तो रील बनला गेला आहे आणि सगळ्यांना आवडला. ठेवून दे. ए कुकडी बाळ, कुकडी बाळ. ए हॅपी बर्थडे कोणाचा आहे? तुझा आहे का आईचा आहे? आईचा आहे ना बर्थडे. मग तू केला आईला बोल हॅपी बर्थडे आई. आणि असं करायचं, जय जय करून करायचं आईला. हात जोडले. आणि मी तर येता येताच माझं जॅकेट वॅकेट काढून ठेवला याच्यामध्ये, कशामध्ये, गाडीमध्ये. आणि मग हे केलं. ॲक्च्युली हा तुम्हाला जो दिसत असेल हा फाल्गुनीची साडी आहे आणि तो वरचा पण आहे तो फाल्गुनीच्या पदरचा बनवलेला आहे. सो खूप छान आहे, मला खूप आवडलं आहे. खूप लाईट वेट आहे, म्हणजे एवढा लाईट वेट आहे की जर रोल केला तर पॉकेटमध्ये पण राहील, एवढा लाईट वेट आहे आणि खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. हे मला शिवून दिलेलं प्रांसलमध्ये आणि खूप छान आहे. सो मी आता डिसाईड केलं की फाल्गुनीच्या खूप साऱ्या अशा साड्या आहेत, त्यांचं मी असं काहीतरी शिवेल. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.